हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा. तर आज आपण पायपिंग करण्याची एक सोपी पद्धत बघणार आहे. तर हे बघा, ह्या क्रॉस पट्ट्या मी इथे कट करून घेतल्या आहे आणि या पद्धतीने इथे जोडून घेतल्या आहे बघा. तर आपल्याला अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहे 1 ते 1.25 इंचाच्या. या प्रकारे अशा जोडून घ्यायच्या आहे आपल्याला तिरकस. आणि एक सरळ लांब पट्टी तयार करायची आहे या सर्व पट्ट्यांची. या प्रकारे जर तुम्ही पायपिंग केली ब्लाऊजला तर एकदम फिनिशिंग पण छान येणार आणि ब्लाऊज शोल्डरवर एकदम पक्की बसणार आहे. तर तुम्ही या प्रकारे पायपिंग करून नक्की बघा. तरी बघा, आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी आणि खालच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. आणि जे आपलं 1.5 इंच म्हणजे आपल्या शिलाईचं जे 1 फूटचं एक साईडचा भाग असतो आपला, तेवढंच इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे 1.5 इंचच पकडा, 1.5 इंच शिलाईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि खालचा भाग बिलकुल ओढायचा नाही ब्लाऊजचा, फक्त वरची जी पट्टी आपण लावत आहे तीच ओढून घ्यायची आहे. तर आता बघा, हे इथे पूर्ण पट्टी लावून झालेली आहे. आता इथे पण खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा. आता बघा, आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे दोन्ही भाग. आता साईडने कुठे जर आपल्याला मधात जास्त कपडा वाटत असेल शिल्लकचा तर तो कट करायचा आहे. आता जे खालच्या साईडने जे मार्जिन आपण घेतलं होतं ते आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे वरच्या साईडला. आणि बरोबर काटोकाट एकदम मधात आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, डाव्या हाताच्या 2 बोटांनी असं आपल्याला ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जे खालचं शिलाईचं मार्जिन आहे त्या मार्जिन आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर यामुळे काय होणार, आपले पायपिंगचा जो गोट आहे तो एकदम चांगला तयार होणार. तर हे बघा, या प्रकारे एकदम असं फिनिशिंग सहित आपल्याला ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे पूर्ण. तर पायपिंगच्या एकदम मधोमध आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्याने खूप जास्त ब्लाऊज म्हणजे चांगली वाटते पायपिंग आपली. तर पूर्ण ब्लाऊजला हे बघा, या प्रकारेच मी इथे फोल्ड करून घेतला आहे. आणि एकदम छान इथे बघा आपला गोट तयार झालेला आहे. तर तुम्हाला पायपिंग करण्याची ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.